Hello, friends. This is our YouTube channel Go For It, and I am very happy to welcome you for this another session of our English class. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या गो फॉर इट या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या या नवीन सेशनला आपण सुरुवात करूया. दिस इज माय इंग्लिश बुक 7 वी आर गोइंग टू लर्न टुडे. ओके, इन अ क्लास ऑफ देअर ओन हा पाठ आपण आज पाहणार आहोत, शिकणार आहोत. बट दिस लेसन इज डिवायडेड इंटू 2 parts. So we will consider today only the first part of this lesson. Now let's dive into the lesson. First I will read and explain it to you. Right? Also there are some new words which are given beside this lesson. Then we will discuss about those words also. Let's read the lesson. We are a class of 60 girls and boys, and we are all friends. आम्ही 60 मुला मुलींचा हा वर्ग आहे आणि आम्ही सर्वजण मित्र आहोत. ऑफकोर्स म्हणजे नक्कीच, येस नक्कीच, इट इज ट्रू दॅट, हे खरं आहे की आमच्यामध्ये सुद्धा गट तट आहेत, कॅम्प्स. दिस इज अ न्यू वर्ड, वी विल सी इट. आता इथं काय म्हटलंय? हो नक्कीच, हे खरं आहे की आमच्यामध्ये, अमंगस्ट अस म्हणजे आमच्यामध्ये हे कॅम्प्स आहेत, गट आहेत, गट तट आहेत. आणि कधी कधी, समटाईम्स म्हणजे कधी कधी आमच्यामध्ये भांडणं होतात, युक्तिवाद होतात, त्याचबरोबर कधी कधी मारामारीसुद्धा होते. हे सगळ्या काही गोष्टी आमच्यामध्ये होत असतात. परंतु व्हेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, जेव्हा गोष्ट इतरांना तोंड देण्याची असते, फेसिंग अदर्स म्हणजे इतरांना तोंड देणं. इव्हन द टीचर्स, अगदी शिक्षकांना सुद्धा जेव्हा तोंड द्यायची वेळ येते, वी आर ऑल वन, आम्ही त्यावेळी एक होतो. वी फेस देम टुगेदर, आम्ही त्या शिक्षकांना सुद्धा सगळे मिळून एकत्रितपणे तोंड देतो. नाव दॅट फ्रेज इज ऑल्सो गिवन हिअर, फेसिंग अदर्स, अँड दिस इज द कॅम्प्स ॲक्च्युली. व्हॉट इज मीन बाय कॅम्प्स? अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक. म्हणजे कॅम्प म्हणजे असा लोकांचा समूह की जे सारखा विचार करतात, त्यांनाच आपण समविचारी म्हणतो. आणि असे समविचारी असणारी मुलं, त्यांचे आमच्या वर्गामध्ये गट आहेत. देअर आर कॅम्प्स अमंगस्ट अस. ओके, नेक्स्ट, फेसिंग अदर्स म्हणजे तोंड देणे. फेस म्हणजे फेस करणं म्हणजे काय? तोंड देणं. आणि फेसिंग अदर्स म्हणजे इतरांना तोंड देणं. याचं काय स्पष्टीकरण दिलंय त्यांनी? टॉकिंग टू अदर्स और मीटिंग देम वेन दे आर लाइकली टू स्कोल्ड यू और पनिश यू. पहा बरं का, टॉकिंग टू अदर्स और मीटिंग देम म्हणजे इतरांशी बोलणं किंवा त्यांची भेट घेणं. केव्हा? वेन दे आर लाइकली टू स्कोल्ड यू और पनिश यू, जेव्हा ते तुम्हाला खवळण्याची, रागावण्याची, शिक्षा करण्याची, पनिश यू, शिक्षा करण्याची शक्यता असते, त्यावेळी त्यांना तोंड देणं. दॅट इज कॉल्ड ॲज फेसिंग अदर्स. ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. पहा बरं का, काय क्वालिटी सांगतायत ही मुलं त्यांच्या वर्गाबद्दलची. इफ यू सी, जर तुम्ही पाहाल,
अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड. जर असा कोणता वर्ग असेल ज्याला शाळेच्या मैदानाला, स्कूल ग्राउंड, शाळेच्या मैदानाला 3 राऊंड, 3 प्रदक्षिणा मारण्याची, किंवा कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक, किंवा 100 ओळी पुस्तकातून पाहून लिहिण्याची ॲज अ पनिशमेंट, शिक्षा जर कुठल्या वर्गाला मिळाली, इट इज मोस्ट प्रॉबेबली अस, तर तो बहुतेक करून आमचाच वर्ग असेल. बट वी डू नॉट टेल्स अबाउट एनीवन, गर्ल और बॉय. परंतु आम्ही डू नॉट टेल्स. आता पहा, इथं ही सुद्धा एक छान फ्रेज आहे. टू टेल्स मीन्स टू टॉक अबाउट समवन इन द अब्सेन्स ऑफ हिम. म्हणजे कोणाची तरी चहाडी वगैरे करणं, तो तिथं नसताना कोणाच्या अपरोक्ष त्याची चहाडी चुगली करणं, दॅट इज कॉल्ड ॲज टेल्स. आणि ही मुलं काय सांगतात, वी डू नॉट टेल्स अबाउट एनीवन, गर्ल और बॉय. आम्ही आमच्या वर्गातील मुलगा असो की मुलगी असो, कोणाचीही चहाडी चुगली करत नाही. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आम्ही ही सर्व पनिशमेंट, ही सर्व शिक्षा एक वर्ग म्हणून आम्ही ती स्वीकारतो. आता या टेल्सचं सुद्धा यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला जास्त माहिती दिलेली आहे. काय सांगितलंय त्यांनी, ते म्हणतात टेल्स मीन्स टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट्स, मिस्टेक्स, सिक्रेट्स एटसेट्रा. तेच म्हटलं, चुगली करणं. टॉक टू अदर पीपल म्हणजे ती व्यक्ती सोडून दुसऱ्या लोकांकडे अशा एखाद्या व्यक्तीचं काय करायचं, त्याच्याबद्दल बोलायचं, म्हणजे अबाउट समवन्स फॉल्ट्स, त्याचे दोष, त्याच्या चुका, मिस्टेक्स, आणि त्याची रहस्य, सिक्रेट्स, याच्याबद्दल म्हणतात चुगली करणं. दुसऱ्याची तिसऱ्याच व्यक्तीबरोबर चुगली करणं, माहिती सांगणं, त्याचे दोष सांगणं, त्याच्या चुका उगाळत बसणं, किंवा त्याची रहस्य सांगणं, गुपित सांगणं, याला म्हणतात टेल्स म्हणजे चहाडी करणं. आणि ही मुलं काय म्हणतायत, वी डू नॉट टेल्स अबाउट एनीवन, गर्ल और बॉय. ओके, नाउ लेट्स मूव फॉरवर्ड अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि अंदाज तर करा, यावर्षी काय झालं ते, काय घडलं ते. वी वेर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. पहा, मोठी मोठी पल्लेदार वाक्य आहेत, परंतु घाबरून जायचं काही कारण नाही. हळूहळू आपण शब्दांचे, वाक्याचे तुकडे करून करून आपण त्या वाक्यांचा अर्थ लावू शकतो, समजून घेऊ शकतो. तर या वाक्यामध्ये काय सांगितलंय, वी वेर यूज टू, आम्हाला सराव झाला होता. टू यूज टू म्हणजे सराव होणे, सराव असणे. वी वेर यूज टू, आम्हाला ह्या गोष्टीचा सराव झाला होता. काय, टीचर्स शाउटिंग ॲट अस, शिक्षकांचं आमच्यावर ओरडणं, याचा आम्हाला सराव झाला होता. फॉर, कशासाठी, पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, अँड नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, अँड ऑल अदर थिंग्स. पहा काय काय म्हटलंय, कशासाठी शिक्षक आम्हाला ओरडतात नेहमीच. पुअर मार्क्स, परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळणं. शॅबी वर्क, व्यवस्थित न लिहिणं, गचाळपणा करणं. इनकम्प्लीट होमवर्क अपूर्ण करणं किंवा पूर्ण न करणं. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, शाळेमध्ये नियमितपणे न येणं. अँड ऑल अदर थिंग्स, आणि इतर सर्व गोष्टी कोणत्या, दॅट टीचर्स वरी अबाउट, की ज्याबद्दल शिक्षकांना काळजी वाटते की ह्या वर्गातल्या मुलांचं काही खरं नाही. आणि अशा अनेक गोष्टींवरून शिक्षक, टीचर्स शाउटिंग ॲट अस, नेहमी ओरडत असतात. अँड वी वेअर यूज टू इट, आणि आम्हाला त्याचे सराव झालेला आहे. बट वी डिडंट माइंड इट, आम्ही मात्र त्याची फिकीर करत नाही.
didn't mind. Actually, don't mind is the phrase. Don't mind. This is the phrase and we didn't mind म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही, आम्ही काही त्याची फिकीर करत नाही. इट मेड नो डिफरन्स टू अस. त्याच्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. डिफरन्स म्हणजे फरक. वी ऑल लाईक्ड आवर क्लास द वे इट वॉज. आम्हाला आमचा वर्ग जसा आहे तसाच खूप आवडतो. वी ऑल लाईक्ड आवर क्लास द वे इट वॉज. जसा आमचा वर्ग होता तसाच आम्हाला तो आवडत असे. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास. खरं म्हणजे इन फॅक्ट वी वेअर आम्हाला क्वाईट प्राऊड आम्हाला अभिमान वाटत होता. कशाचा? ऑफ आवर क्लास, आमच्या वर्गाबद्दलचा. सो हिअर वन मोर वर्ड हॅज बीन गिवन, शॅबी, दॅट इज अनटायडी. टायडी म्हणजे व्यवस्थित, नीटपणे, म्हणजे नीटनेटकेपणा, दॅट इज अ व्हर्च्यू. बट शॅबी इज अ बॅड हॅबिट. इट इज नॉट अ व्हर्च्यू. शॅबी मीन्स पुटिंग द थिंग्स everywhere, scattering the things everywhere in the room, or not doing homework neatly. That is called as shabby work. Okay. And why did the teachers punish the students? That is also in this paragraph we have seen that these are the things for which the teachers punish the students. Okay, let me explain you one more time. These are the things which the teachers were worried about the class: poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all other things that teachers worry about. So for these things teachers punish the students. And so was our new class teacher, Mrs. Desai. ज्याप्रमाणे आम्हाला आमच्या वर्गाचा प्राऊड वाटत होता, अभिमान वाटत होता, तसाच आमच्या नवीन क्लास टीचर मिसेस देसाईंना सुद्धा आमच्या वर्गाबद्दल वाटत होता. शी सेड सो. त्या असं म्हणाल्या. इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. अगदी पहिल्या तासालाच त्यांनी ते बोलून दाखवलं. शी सेड. काय म्हणाल्या त्या? I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you. मी काय म्हणाल्या त्या? मी ऐकलं आहे काय तुमच्याबद्दल. कोणाकडून? लास्ट इयर्स टीचर्स. मी तुमच्याबद्दल मागच्या वर्षीच्या शिक्षकांकडून ऐकलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला तुमचा अभिमान वाटतो. काय म्हणाले मॅडम? मला तुमचा अभिमान वाटतो. आणि पुढे म्हणाले त्या, युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. युनिटी म्हणजे एकता. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ युनिटी दॅट युअर क्लास इज शोईंग. तुमचा वर्ग हे एकतेचं उदाहरण दाखवत असतो. अँड युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड गुड क्वालिटी. महत्त्वाची आणि आवश्यक असलेली अशी ही क्वालिटी आहे, गुण आहे. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. आणि तुम्ही तो नेहमीसाठी ध्यानात ठेवला पाहिजे. यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट म्हणजे तुम्ही ती एकता, ती एकी शेवटपर्यंत जपली पाहिजे, राखली पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. मला आनंद होतोय की मी तुमची क्लास टीचर आहे. नाउ लेट्स एक्सप्लोर मोर अबाउट दिस क्लास. इजंट इट इंटरेस्टिंग? डिड यू नोटीस? तुमच्या लक्षात आलं का? व्हॉट शी कॉल्ड अस. त्या आम्हाला काय म्हणायच्या? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ते खरं म्हणजे अतिशय छान अशी गोष्ट आहे. इट्स नेवर चिल्ड्रन. त्या आम्हाला कधीही मुलांना म्हणून हाक मारत नसायच्या. इट्स ऑलवेज गर्ल्स, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady
विल शो अस हाऊ टू डू द वर्क, हाऊ टू डू द ॲक्टिव्हिटी. आणि यू फील सो नाईस, तुम्हाला खूपच छान वाटतं अशा वेळी. व्हेन शी सेज, जेव्हा त्या मॅडम म्हणतात, नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू द ॲक्टिव्हिटी, ही कृती कशी पूर्ण करायची हे आपल्याला दाखवेल. अशा पद्धतीने त्या नेहमी आमच्याशी बोलायच्या. ओके, नेक्स्ट. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आम्हाला त्यामुळे त्या खूपच आवडत होत्या. नाव ऑन द नेक्स्ट पेज. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. म्हणजे आता आमची पहिल्या चाचणीची वेळ झाली होती. अँड आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह आवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. म्हणजेच चाचणी परीक्षा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपापल्या हिश्श्याचा ओरडा आणि त्याचबरोबर मिळेल ती शिक्षा काय करायची, टू रिसीव म्हणजे घेण्याची, यांची तयारी झाली. अँड वी ऑल गॉट रेडी, आणि त्या दृष्टीने आमची सगळी तयारी झाली होती. बट परंतु वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स शी डिडंट लुक अँग्री. जेव्हा देसाई मॅडम आमचे प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स म्हणजे प्रगती पुस्तकं घेऊन जेव्हा वर्गामध्ये आल्या, वर्गामध्ये आल्या, शी डिडंट लुक अँग्री, त्या रागावलेल्या दिसल्या नाहीत. शी वॉज रॅदर क्वाईट, उलट पक्षी त्या तर शांतच होत्या. शी स्माइल्ड ॲज युज्युअल बट हर आईज डिडंट लुक हॅपी. त्या नेहमीप्रमाणे हसल्या. शी स्माइल्ड ॲज युज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे. हर आईज, त्यांचे डोळे, डिडंट लुक हॅपी, मात्र आनंदी दिसत नव्हते. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. त्यांनी ते जे रिपोर्ट कार्ड्स होते, प्रगती पुस्तकं होते, प्रत्येकाला वन बाय वन करून वाटून दिले, देऊन टाकले. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आमच्यापैकी बरेच जण, मेनी ऑफ अस, आमच्यापैकी बरेच जण नापास झाले होते. हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट, एका विषयामध्ये, ऑर द अदर किंवा आणखी एक दोन विषयामध्ये नापास झाले होते काही जण. सम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट. ॲपियर्ड म्हणजे उपस्थित असणं, हजर असणं. काही मुलं उपस्थितच नव्हते. नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट, गैरहजर होते. A few had got good marks in some of the subjects. काही जणांना, a few म्हणजे काही जणांना, थोड्याच जणांना चांगले मार्क मिळाले होते. गॉट गुड मार्क्स. बट वेअर इन सम ऑफ द सब्जेक्ट, काहीच विषयांमध्ये काही जणांना, थोड्या जणांना चांगले मार्क मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि अगदी थोड्या जणांनीच सर्व विषयांमध्ये, इन ऑल द सब्जेक्ट्स, हॅड डन वेल, चांगली कामगिरी केली होती, म्हणजे चांगले गुण मिळवलेले होते. नाव मूव्ह फॉरवर्ड. हिअर इट इज. सो दॅट्स दॅट. जसे आहे तसे आहे. सो दॅट्स दॅट. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. तर मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. आणि अचानकपणे काय झालं, त्यांचे डोळे भरून आले. कशाने? विथ टीयर्स म्हणजे अश्रूंनी. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल, ऑफकोर्स. आणि अर्थातच त्यांनी ते अश्रू, टीयर्स, फॉल म्हणजे खाली ओघळू दिले नाही. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल, अश्रू खाली पडू दिले नाहीत. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड.
त्यांनी पटकन डोळ्यांची उघडझाप केली आणि ते अश्रू गिळल्यासारखं आपण त्याला म्हणू शकतो. त्यांनी ते अश्रू रोखले आणि टर्न टू द ब्लॅकबोर्ड आणि त्या फळ्याकडे वळाल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. मॅडमना त्यांनी विचारलं, कोणीतरी विचारलं, मॅडम तुम्ही रागावला आहात का? नो, नॉट ॲट ऑल. नाही, मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. परंतु तुम्हाला आमच्याबद्दल काही अभिमान वाटतोय असं वाटत नाही. सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता हळूच दबक्या आवाजामध्ये म्हणाली, कारण तिला सुद्धा विश्वास नव्हता मॅडमची आता प्रतिक्रिया काय असेल. सो सुष्मिता सेड इन अ लो अँड सॉफ्ट व्हॉइस दॅट बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस. तुम्हाला आमच्याबद्दल अभिमान वाटत नाहीये एनी मोर. जास्त म्हणजे इथून पुढे काही तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असं काही आम्हाला वाटत नाही. देन मॅडम सेड, नो सुष्मिता, you are my class and I will always want to be proud of you. नाही सुष्मिता, तसं नाही. You are my class, तुम्ही माझा वर्ग आहात, and I will always want to be proud of you. मला नेहमीच असे वाटेल की तुमचा मला खूप खूप अभिमान असावा. कारण you are my class. Okay? Come on now. Let us go back to our studies. चला तर मग, come on now म्हणजे चला तर मग आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. लेट्स गो बॅक टू द स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. चला तुमची पुस्तके काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट धिस. आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो. वेटेड म्हणजे थांबलो. आफ्टर स्कूल शाळेनंतर, शाळेची वेळ संपल्यानंतर. अँड टॉक्ड अबाउट धिस आणि आम्ही या विषयाबद्दल एकमेकांशी बोललो. स्नेहलने विचारलं अस्मिताला, डिड यू नोटीस? तुझ्या लक्षात आलं का? व्हॉट देसाई मॅम सेड. देसाई मॅडम काय म्हणाले हे तुमच्या लक्षात आलं का? शी सेड, आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला नेहमीच असं वाटतं की तुमचा अभिमान वाटावा. ओके. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या असं म्हणाल्या नाहीत की मला तुमचा अभिमान वाटतो. त्या असं म्हणाल्या की मला तुमचा नेहमीच अभिमान वाटला पाहिजे. वॉन्ट. शी विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याकडून नक्कीच काहीतरी चूक झालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी असा शब्दप्रयोग केला. नाहीतर त्या असं म्हणाल्या असत्या, आय एम प्राऊड ऑफ यू. ओके. मग ही गोष्ट स्नेहलने कोणाच्या लक्षात आणून दिली? अस्मिताच्या. आणि तसेही वर्गामध्ये मॅडम शांत होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं, परंतु ते त्यांनी रोखलं होतं. हे सर्व वर्गाने पाहिलेलं होतं आणि सर्व वर्गामध्ये एकीसारखा अतिशय सुंदर आणि उच्च प्रतीचा एक गुण होता आणि त्यानुसार ही मुले शाळा सुटल्यानंतर थांबली. त्यांनी या विषयावर चर्चा करायचं ठरवलं आणि अशी ती त्यांची चर्चा चालू आहे. पुढे, व्हॉट डू यू एक्सपेक्ट? तुम्ही काय अपेक्षा करणार? आय सेड, सो मेनी ऑफ अस फेल. अरे काय अपेक्षा करणार? आपल्यापैकी बहुतेक जण फेल झालेत. फेल म्हणजे नापास झाले. सो मेनी मिस द टेस्ट. मिस म्हणजे जे परीक्षेला गैरहजर राहिले, त्यांनी ती परीक्षा चुकवली. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक्सपेक्ट करणं म्हणजे कशी अपेक्षा करू शकतो आपण? अपेक्षा करणं. टू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणं त्यांच्याकडून. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? आणि अशा वेळी तुम्ही त्यांना आपला अभिमान वाटेल अशी अपेक्षा तरी कशी करू शकता? ओके. सो लेट्स सी व्हॉट हिअर गिवन बिसाइड दिस लेसन वन बाय वन. द फर्स्ट वन इज हिअर, in a class of one's or its own is an idiom. हे पाठाचं नाव सुद्धा आहे पहा, इन अ क्लास ऑफ देअर ओन. आणि याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विशद करून सांगितलेला आहे. मोर इन्फॉर्मेशन अबाउट द टायटल ऑफ दिस
lesson. It has been given here. What it says, it means unique, better than all others. याचा अर्थ एक वेगळा, ज्याचं वेगळं क्वालिफिकेशन आहे किंवा ज्याच्यामध्ये वेगळे काहीतरी गुण आहेत, जो इतरांपेक्षा वेगळा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज युनिक. ओके, बेटर दॅन ऑल अदर्स, इतरांपेक्षा चांगला. बेटर म्हटलंय चांगला, अशा अर्थाने. डू यू थिंक धिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक? मग आता हा पाठ आपण पाहिल्यानंतर, या पाठाचा पहिला भाग पाहिल्यानंतर, आफ्टर रीडिंग अँड अंडरस्टँडिंग द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन, डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक? तुम्हाला असं वाटतं का की या पाठातील हा वर्ग युनिक आहे, वेगळा आहे, चांगला आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, असं तुम्हाला वाटतं का? डू यू थिंक सो? ओके, दिस वॉज द क्वेश्चन. नाव some more points are there. Let's discuss one by one. Listen and answer. Was Mrs. Desai angry with her class? मग हे आपण पाहिलेलं आहेच आहे. But to rewind again, Mrs. Desai was not angry with her class, but she was upset. Okay, that's why her eyes were filled with tears. But she didn't let them fall down. ओके, त्यांना वाईट जरूर वाटलेलं होतं, परंतु त्या रागावलेल्या नव्हत्या. शी वॉज नॉट अँग्री विथ हर क्लास. नेक्स्ट वन, व्हॉट वेअर हर फिलिंग्स? फिलिंग्स म्हणजे भावना. त्यांच्या त्यावेळी काय भावना होत्या? व्हॉट म्हणजे काय, काय भावना असतील त्यांच्या त्यावेळी? हाऊ डू वी नो दॅट? आपण ह्या कशावरून ओळखू शकतो, कशावरून आपल्याला समजतील? आफ्टर लुकिंग ॲट देम, हर आईज वेअर फुल विथ टीयर्स अँड दिस थिंग हेल्प्स अस टू नो हर फिलिंग्स. आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबलेले पाहून आपल्याला त्यांच्या भावनांचा अंदाज येऊ शकतो. ओके, दिस वन, why did the students talk about what Mrs. Desai said? मुलांनी मॅडम जे बोलल्या वर्गामध्ये त्याबद्दल कशामुळे ती चर्चा त्यांनी घडवून आणली? बिकॉज दिस क्लास इज युनिक अँड दो दिस क्लास इज, त्याला जरी सगळेजण नावं ठेवत असले तरीसुद्धा दिस क्लास belongs to some good qualities and unity is one of them. That's why they waited after the school and they have talked with each other about what Mrs. Desai said. त्यामुळेच देसाई मॅडमनी जे काही वर्गामध्ये बोललं त्याबद्दल या मुलांनी चर्चा करायचं ठरवलं आणि ते शाळा सुटल्यानंतर थांबले. ओके, इज देअर एनी पॉइंट? दिस इज डिस्कस अँड आन्सर. चर्चा करा आणि उत्तर द्या. व्हाय आर सम वर्ड्स प्रिंटेड हिअर इन बोल्ड टाईप? येस, हिअर इट इज वॉन्ट अँड हिअर ॲम. दीज टू वर्ड्स आर इन बोल्ड लेटर्स, म्हणजे जे ठळक अक्षरामध्ये लिहिले गेलेले नाहीत, लिहिलेले आहेत. तर त्यांचं काय कारण असेल हे कारण तुम्ही शोधायचे आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवू शकता. Here also there I think yes, these 2 points were remaining. I missed them. Let's do it. Unity. Unity means eki, ekta. And what is said? When there's unity among a group of people, they stay together, work together, etc. without fights or quarrels. जेव्हा, when there's unity, एकता असते, एकी असते, among a group of people, लोकांच्या समूहामध्ये, they stay together, ज्यावेळी एकी असते लोकांच्या समूहामध्ये त्यावेळी ते एकत्र राहतात, work together, एकत्र काम करतात, without fights or quarrels, भांडणाशिवाय, एकमेकांशी वादविवादाशिवाय.
Okay, and the last point is here, which we have missed. Write 3 weaknesses and 3 strengths of your class. Weaknesses म्हणजे उणिवा आणि स्ट्रेंथ्स म्हणजे तुमचे बलस्थानं. तर यामध्ये उणिवा लिहायला सांगितल्यात आणि तुमची 3 बलस्थानं लिहायची आहेत. कशाबद्दल? ऑफ म्हणजे ची, कशाची? युअर क्लास. दिस इज ऑल अबाउट दिस lesson in a class of their own. I hope you must have understood this lesson very neatly. So read this lesson again and again. Read the points given beside the lesson and practice them. Do practice the spellings of difficult words. Next time we will jump into the workshop given under this lesson, and after that it will be time for the second part of this lesson in a class of their own. Till then, keep reading, keep studying, keep learning, and don't forget to subscribe this channel. Go for it.